प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून सकृत दर्शनी अटकेतील मनीषा मुसळे माने याच मुख्य आरोपी आहेत। पण डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा सीडीआर काढला आहे। त्यांच्या मोबाईल सीडीआर नुसार 18 एप्रिलला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉलची संख्या 27 पर्यंत आहे। रात्री 8 नंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा त्यावेळी घरीच होते, त्यामुळे डॉक्टरांनी कॉल केलेले किंवा त्यांना कॉल करणारे ते चौघे कोण याचा तपास पोलीस करत आहेत। मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर, त्यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांना पाठविलेल्या ईमेल संदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता। मनीषाने राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर डॉक्टर शिरीष यांनीच त्यांना निर्णयापासून थांबविले होते। त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टर शिरीष यांनी टोकाचे पाऊल उचलले। त्यामागे नेमके कारण काय, त्यांना त्रास कोणाचा होता, अशा प्रश्नांची उत्तरे चार्टशीट न्यायालयात पाठवण्यापूर्वी पोलिसांना शोधावीच लागते। त्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मोबाईलचा सीडीआर मिळवलाय। त्याची पडताळणी स्वतंत्र अंमलदारामार्फत सुरू आहे। डॉक्टरांकडे 2 मोबाईल होते, एक हॉस्पिटलमधील कामांसाठी तर दुसरा वैयक्तिक कामासाठी मोबाईल होता। 18 एप्रिलला रुग्णालयातून रात्री 8च्या सुमारास घरी परतलेल्या डॉक्टरांना अटकेतील मनीषाने कॉल केलेला नाही, तसे त्यांनी पोलीस कोठडीत असतानाच तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते। आता डॉक्टरांनी ज्या दिवशी गोळी झाडून आत्महत्या केली त्या दिवशी त्यांनी कॉल केलेल्यांसह डॉक्टरांना कॉल करणाऱ्या लोकांना टप्प्याटप्प्याने बोलावून पोलीस चौकशी करतील। त्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। डॉक्टर शिरीष यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट पुण्यातील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे। त्यासोबत डॉक्टर शिरीष यांची मराठीतील अन्य कागदपत्रे देखील पाठविली आहेत। हस्ताक्षर तज्ज्ञांकडील अहवाल यायला किमान 2 महिने लागतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। गुन्ह्याचे चार्टशीट 90 दिवसात न्यायालयात सादर होईल। तत्पूर्वी हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले। स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी डॉक्टर शिरीष वळसंकर अर्धा तास स्वतःच्या बेडरूम मध्येच होते। त्यावेळी आदल्या दिवशी त्यांच्याकडे आलेली मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा या दोघीच होत्या। त्या हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या। त्यांच्या घरी तिसरे कोणीच नव्हते असे डॉक्टर उमा यांनी पोलिसांना सांगितले। पण घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी खरोखरच अन्य कोणी नव्हते याची खात्री पोलीस डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजवरून करीत आहेत।